हॅलो. आजच्या भागामध्ये आपण न हे अक्षर कसं लिहायचं ते बघणार आहे. मागील काही भागामध्ये आपण रेणुका माता प्रसन्न हे तोरण कसं लिहायचं ते बघतोय आणि आजचा आपला शेवटचा भाग आहे. आपण प्लेलिस्ट केलेली आहे. ज्यांना रेणुका माता प्रसन्न हे तोरण लिहायचं असेल, त्यांनी प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथे रेणुका माता प्रसन्न फुल व्हिडिओ असं प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बाकीचे जे मागचे पार्ट आहे ते पाहू शकता. आता आजचा आपला हा शेवटचा पार्ट आहे. न कसं लिहायचं ते बघणार आहे आपण आणि नच्या पुढे ह्या 2 रेषा राहतील आणि मग हा शेवट राहील. तर आजचा भाग थोडासा मोठा राहील. तर अगोदर आपण इथे पहिले हे जे 5 खांब आहे ते विणून घ्यायचे. हे उलट बाजूने आलेलो आहे आपण. उलट बाजूने आल्यावर आपल्याला 5 खांब अगोदर हे विणून घ्यायचे. 24 खांबाची पट्टी आपली ही वरती 5 आणि खाली 5 आपण असे 5-5 खांब सोडलेले. आता आपल्या इथे 5 खांब आपण विणून घेतलेले उलट बाजूने लाल कलरचे. आता व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि आपलं जे आडवी रेषा अक्षराची त्याचे 2 व्हाईट खांब विणून घ्यायचे. हे 2 व्हाईट खांब विणून घेतले आपण आणि आता व्हाईट लोकरमध्ये घ्यायची 2 लाल खांब घ्यायचे. दोन लाल खांब घेतले इथे आणि आता लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 6 आपल्याला व्हाईट खांब घ्यायचे. लाल लोकर अशी मध्येच राहू द्यायची आहे आणि 6 आपण हे व्हाईट खांब घेतोय. 1, 2, 3, 4, 5, 6. आता हे 6 आपले व्हाईट खांब विणून झाले. आता हे व्हाईट विणल्यानंतर व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आणि पुढचे जे खांब आहे आपले आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 खांब आपण लाल कलरचे विणायचे. उलट बाजूने पण आणि 2 चेन घेऊन सरळ बाजूने पण. आता हे 9 खांब आपण उलट बाजूने आणि सरळ बाजूने विणून घेऊ. व्हाईट लोकर इथेच राहू द्यायची आहे. आता विणून घेते मी. हे पहा आता आपण इथे सरळ बाजूने आलेलो आहे. सरळ बाजूने आल्यावर पण आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 खांब आपण हे विणून घेतलेले. उलट बाजूने विणले अगोदर आणि मग 2 चेन घेऊन सरळ बाजूने आलो आणि हे 9 खांब इथे विणून घेतले लाल कलरचे. आता लाल लोकरमध्ये यायची आणि लाल लोकरमध्ये घेतल्यावर 2 खांब आपण व्हाईट कलरचे विणायचे. आपण व्हाईट लोकर राहू दिलेली होती बॅक साईडला. अशी 2 खांब आपण व्हाईट कलरची विणली. परत व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 डार्क कलरची घ्यायची. दोन लाल झाले. परत लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट विणायचे.
हे पहा असे आपण 9 खांब विणल्यानंतर 2 व्हाईट, 2 लाल, 2 व्हाईट. आता परत व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 लाल विणायचे आणि मग आडव्या रेषेचे 2 व्हाईट विणायचे. आता हे दोन लाल विणले, लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 आडव्या रेषेचे व्हाईट. हे असे 2 व्हाईट विणले आपण. आता व्हाईट लोकर इकडे उलट बाजूने राहू द्यायची आणि पुढचे जे 5 आहे आपले ते 5 खांब आपण सरळ बाजूने आणि मग 2 चैन घेऊन उलट बाजूने विणून घेऊ. असं तर व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची. हे 5 आणि उलट बाजूचे 5 आपण विणून घेऊ अगोदर. हे पहा आता आपण इथे हे 5 खांब उलट बाजूने विणून घेतले. आता लाल लोकरमध्ये घ्यायची आणि व्हाईट कलरने 2 खांब व्हाईट विणायचे. उलट बाजूने आलो आपण आता 2 व्हाईट खांब विणायचे इथे. विणले. परत व्हाईट लोकरमध्ये 2 लाल. बरोबर खांबावर खांब घ्यायचे इथे. 2 लाल घेतले ते हे. आता लाल लोकरमध्ये आणि हे जे आपले 6 आहे हे 6 आपण व्हाईट घेणार आहे. तर हे आपण 6 लाल घेतले, 6 व्हाईट घेतले. 6 व्हाईट घेतल्यावर आपण इथे 2 लाल घ्यायचे. हे 2 लाल आणि लाल लोकरमध्ये घ्यायची आणि परत 6 आपल्याला इथे व्हाईट घ्यायचे. 1 2 3 4 5 6. 6 व्हाईट येतील आणि एक शेवटचा जो खांब आहे आपला तो लाल येईल. त्याच्याकरता लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि इथे आता आपण 6 व्हाईट खांब घेणार आहे. जो डबल नळ आहे आपला तो सुरू होतो इथे. हे 6 खांब घेऊ आपण व्हाईट कलरचे. आता आपण इथे हे 6 व्हाईट खांब घेऊन घेतलेले आहे आणि आता हा जो एक शेवटचा राहिलेला आहे तो आपल्याला लाल कलरचा घ्यायचा आहे. व्हाईट लोकर इकडे राहू द्यायची आणि हा शेवटचा एक खांब लाल कलरचा घ्यायचा. हा एक लाल कलर घेतला, 2 चैन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. आता इकडे सरळ बाजूने आलो आपण. आता इथे लालवर एक लाल खांब घ्यायचा आहे आपल्याला. इथे एक लाल खांब घेतला, लाल लोकरमध्ये घ्यायची आणि 2 व्हाईट खांब घ्यायचे. हे 2 व्हाईट खांब घेतले आपण. व्हाईट लोकरमध्ये घ्यायचे आणि
2 लाल घ्यायचे. दोन लाल वर परत त्याच्यानंतर 2 व्हाईट खांब घ्यायचे. याचा आपण सरळ बाजूने आल्यानंतर एक लाल खांब घेतला, मग 2 व्हाईट, 2 लाल, 2 व्हाईट. आता परत इथे गॅपमध्ये आपण 2 लाल खांब घ्यायचे. दोन लाल घेतल्यावर आता इथे आपल्याला हे 4 आता हे आपण इथे 2 लाल घेतले. आता हे पुढचे जे 4 आहे ते पण आपल्याला लालच घ्यायचे आणि ह्या इथे 2 व्हाईट घ्यायचे. आता ही व्हाईट लोकरमध्ये ठेवलेली आपण. आता हे 2 नंतर पुढचे 4 पण आपण लालच विणतोय. आता आपण हे असे 4 1 2 3 4 5 6 6 आपण हे लाल विणून घेतले. इथे 2 विणले होते अगोदर लाल आणि मग त्याच्यानंतर 4 असे 6 खांब आपण इथे हे लाल कलरचे विणून घेतलेले. त्याच्यानंतर 2 खांब आपण व्हाईट कलरचे विणायचे. व्हाईट विणल्यानंतर 2 लाल आणि मग 2 व्हाईट असे विणून घ्यायचं. आता हे आडवे रेषेचे आपले 2 व्हाईट. हे 2 व्हाईट विणले आपण. आता व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजूने बॅक साईडला आणि हे 5 आणि 2 चेन घेऊन उलट बाजूने 5. आता हे 5-5 खांब आपण इथे विणून घेऊ. व्हाईट लोकर बॅक साईडलाच राहील. आता हे 5 आणि ते उलट साईडचे 5 विणून घेऊ आपण अगोदर. आता आपले हे 5 खांब इथे उलट बाजूने विणून झालेले. त्याच्यानंतर आपण 2 व्हाईट घ्यायचे, लाल लोकरमध्ये घ्यायचे. 2 व्हाईट, 2 व्हाईट खांब विणले आपण आता इथे हे आणि लाल लोकरमध्ये घ्यायची, व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 लाल खांब विणायचे. परत हे 2 व्हाईट,
2 व्हाईट विणले हे. नंतर परत लाल व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6 6 आपल्याला लाल विणायचे. व्हाईट लोकर सोबत ठेवायची पुढे. हे पहा आता आपण इथे हे 4 लाल खांब विणलेले आहे. अगोदर 6 सांगितले मी, पण 4 विणायचे आपल्याला इथे. आता हे 4 लाल खांब विणल्यानंतर इथे आपल्याला 4 आता इथे आपल्याला व्हाईट खांब घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 खांब आपले हे व्हाईट येणार आहे इथे. लाल लोकरमध्येच ठेवायची आहे, कारण शेवटचा एक खांब आपला लाल येणार आहे. आता हे आपले 4 लाल खांब विणल्यानंतर आपण 8 हे व्हाईट खांब विणतोय. आता हे 8 विणून घेऊ आपण इकडे. लाल लोकर सोबतच ठेवलेली आहे. हे असे आपण हे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 आपण हे व्हाईट खांब विणलेले. आता हे व्हाईट लोकर इकडे ठेवायची आणि हा जो शेवटचा एक खांब आहे आपला, तो आपण लाल कलरचा विणणार आहे. परत 2 चेन घ्यायच्या आणि सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर आपण आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 खांब आपण लाल विणायचे. आता इथून व्हाईट लोकर वरती घ्यायची. पहिला जो खांब आहे आपला लाल, तो विणला. त्याच्यानंतर आपण ही जी बॅक साईडला व्हाईट लोकर राहू दिलेली आहे, ती वर उचलून घ्यायची. अशी याच्यावर टाकून घ्यायची फक्त सुईवर आणि पुढचे खांब आपण हे लाल विणायचे. व्हाईट लोकर सोबत घ्यायची पुढे. आता आपण हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 खांब आपण हे लाल कलरचे विणून घेतलेले. आता लाल कलरचे विणल्यानंतर लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि 2 खांब आपण हे इथे व्हाईट विणणार आहे. आता हे 2 इथे व्हाईट विणून घेऊ. दोन व्हाईट विणले. आता हे जे 4 आहे ते लालच विणायचे. आता इथे आपण व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि जे 4 आहे ते 4 लालवर लालच घ्यायचे आणि पुढे जे 2 व्हाईट आहे तिथे व्हाईटच घ्यायचे. हे 4 लाल विणून घे. लाल लोकरमध्ये घ्यायची. 2 व्हाईट विणायचे इथे.
व्हाईट लोकरमध्ये आणि 2 लाल आणि नंतर परत 2 व्हाईट. दोन लाल झाले. आता परत लाल लोकरमध्ये आणि आडव्या रेषेचे आपले 2 व्हाईट. त्याच्यानंतर आपण व्हाईट लोकर बॅक साईडला राहू द्यायची उलट बाजूने आणि हे 5 आणि 2 चेन घेऊन उलट बाजूने 5. आता ते विणून घेऊ आपण हे 5. हे पहा आता आपण इथे हे 5 खांब उलट बाजूने विणून घेतले. आधी सरळ बाजूने विणले आणि मग नंतर 2 चेन घेऊन उलट बाजूने विणले. हे 5 खांब विणल्यानंतर आडव्या रेषेचे 2 व्हाईट विणायचे. परत हे 2 लाल. दोन लाल घेतले तर हे 2 व्हाईट. व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि 2 लाल विणायचे. 3 लाल विणायचे. व्हाईट लोकरमध्ये घेतलेली आपण आणि 3 खांब आपण इथे लाल कलरचे विणतोय. आता हे 3 विणले. परत लाल लोकरमध्ये घ्यायची. लाल खांब विणल्यानंतर आता 2 इथे आपले हे व्हाईट खांब येतील. दोन व्हाईट खांब घेतले. आता व्हाईट लोकरमध्ये घ्यायची आणि व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आपल्याला आता. आणि म्हणजे पुढचे खांब आहे आपले 1 2 3 4 5 6 7 8. 8 खांब आपण हे इथे लाल कलरचे विणतोय. व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आपल्याला आता. आणि हे 8 खांब आपण उलट बाजूने आणि 2 चेन घेऊन सरळ बाजूने येऊ आणि मग बघू पुढे कसं विणायचं तर. आता हे 8 खांब विणून घेते मी अगोदर. आता आपण इथे हे 8 खांब उलट बाजूने विणून घेतलेले. आता 8 विणल्यानंतर 2 चेन घेतल्या आणि आता इथे सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर आपण इथे हे 8 खांब परत विणायचे आणि हा एक 9 खांब आपल्याला इथे व्हाईट विणायचे. सरळ बाजूने आलो आपण. सरळ बाजूने आल्यानंतर 8 आणि हा एक 9 खांब आपण इथे लाल कलरचे विणायचे. ते विणून घेऊन सरळ बाजूने. हे पहा आता आपण इथे 8 खांब विणले आणि हा एक 9वा खांब आपण इथे लाल कलरचा विणतोय. व्हाईट लोकर अशी इथे सुईवर चढवून घ्यायची आणि याचा आता आपण इथे 9 खांब लाल कलरचे विणून घेतले. नंतर लाल लोकरमध्ये यायची आणि इथे 2 व्हाईट खांब विणायचे पुढे.
2 व्हाईट खांब विणले. आता परत व्हाईट लोकरमध्ये घ्यायचे आणि 2 लाल घ्यायचे. इथे 2 लाल खांब घेतले. परत लाल लोकरमध्ये घ्यायचे आणि 2 व्हाईट विणायचे. तर परत 2 लाल आणि परत 2 व्हाईट. आडव्या रेषेचे 2 व्हाईट. हे लाल लाल लोकरमध्ये घ्यायची आणि आडव्या रेषेचे 2 व्हाईट. व्हाईट लोकर बॅक साईडला राहू द्यायची इकडे उलट बाजूने. सरळ बाजू आहे आपली. आणि हे 5 2 चेन घेऊन परत उलट बाजूने 5 खांब आपण इथे विणून घेऊ अगोदर. हे बघा आता आपण इथे 5 खांब उलट बाजूने पण विणून घेतलेले. त्याच्यानंतर लाल लोकर मध्ये घ्यायची आणि आता आपण इथे पूर्ण एक व्हाईट रेष विणणार आहे. ही पूर्ण रेष आपली व्हाईट येणार आहे. आता आपल्याला लाल लोकर मध्ये घ्यायची आहे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आपल्याला व्हाईट खांब विणायचे. आता ही लाल लोकर मध्ये घ्यायची कारण आपल्याला शेवटचे 5 सोडून बाकीचे खांब आपण इथे हे व्हाईट विणतोय. म्हणजे शेवटचे 5 आपल्याला लाल विणायचे म्हणून आपण लाल लोकर मध्ये घ्यायची. आता हे सगळे खांब आपण इथे व्हाईट विणणार आहे. हे बघा इथे आपण हे 14 खांब व्हाईट कलरचे विणून घेतलेले. आता व्हाईट विणल्यानंतर आपण पुढचे जे 5 आहे ते लाल विणायचे आणि ही जी व्हाईट लोकर आहे ती इकडेच राहू द्यायची. आता हे 5 खांब आपण विणून घेऊ उलट बाजूने आणि परत 2 चेन घेऊन सरळ बाजूने यायचं आणि सरळ बाजूने पण मी सांगते आता. आधी हे उलट बाजूने 5 खांब विणून घेऊ. हे बघा आता आपण हे 5 खांब उलट बाजूने विणून घेतले. आता इकडे सरळ बाजूने यायचं आणि सरळ बाजूने आता ही पूर्ण लाईन आपल्याला लाल कलरची विणायची. फक्त हे जे आडव्या रेषेचे 2 खांब आहे हे आपण इथे व्हाईट विणायचे आणि आता आपण पूर्ण लाईन लाल कलर विणायची. फक्त हे 5 खांब विणले. ही जी व्हाईट लोकर आपण बॅक साईडला ठेवलेली आहे ती मध्ये घ्यायची आणि मग पुढे बाकीचे खांब आपण लालच विणायचे. फक्त व्हाईट लोकर पुढे आणायची तिकडे 2 आडवे खांब व्हाईट विणायसाठी. आता हे 5 खांब अगोदर विणू आपण आणि अशी इथे वरती उचलून घ्यायची आणि खांबांच्या मध्ये विणताना आपण त्याला सोबत घ्यायची आणि पुढे आणायची इकडे आता इथपर्यंत आणि इथे 2 व्हाईट खांब इथे विणून घ्यायचे आणि मग पुढचे जे 5 आहे ते पण विणून घ्यायचे. ते विणून घेऊ आपण इथे. आता आपण इथे हे लाल कलरचे खांब विणून घेतलेले आणि वरती आलेलं. आता इथे लाल लोकर मध्ये घ्यायची आणि 2 आडव्या रेषेचे जे व्हाईट खांब आहे ते इथे विणून घ्यायचे. हे 2 खांब विणले. हे लाल
व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची आणि 5 खांब आपण इथे विणून घेऊ. आपला न हे अक्षर इथे लिहून झालेलं आहे. खांब विणून घेतले आपण आणि 2 चेन घेतले. तर हे पण इथे असं आपले हे न हे अक्षर इथे लिहून तयार झालेलं आहे. असं. त्याच्यानंतर आपल्याला परत पुढे हे ज्या 2 रेषा आहे, ह्या 2 रेषा आपल्याला वरती पुढे विणायच्या आहे. हे 2 रेषा राहिल्या आपल्या आता विणायच्या. या 7 आपलं प्रसन्न हे अक्षर पूर्ण लिहून तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे एक लाल लाल कलरची लाईन येणार आहे आणि मग नंतर जे 2 दंडक आहेत आपले ते विणायचे आपल्याला. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. तर आता आपण उलट बाजूने आलेलो आहे. आता उलट बाजूने आल्यानंतर आपण ही पूर्ण लाईन लाल कलरची विणायची आहे. फक्त हा जो ही जी व्हाईट लोकर आहे ही आपण सोबत इकडे आणायची विणत. तर आपण ही पूर्ण लाईन लाल कलरची विणून घेणार आहे. फक्त 5 खांब झाले की ती व्हाईट लोकर आपण सोबत घ्यायची आणि शेवटच्या म्हणजे खालून 5 खांब सुटतील तिथपर्यंत आपल्याला घ्यायची. हे 5 खांब विणून झाले आपले. 5 खांब विणल्यानंतर आपण इथे व्हाईट लोकर इथे अशी वर करायची आणि आपल्याला दोन्ही खांबांच्या मध्ये तिला सोबत घेत चालायचं. आता इथे इथपर्यंत आपल्याला ही व्हाईट लोकर सोबत घ्यायची म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आणि 13 खांब पुढे आपल्याला ही व्हाईट लोकर आणायची आहे. ही पूर्ण लाईन आपण इथे विणून घेऊ. आपण हे इथे पूर्ण लाईन लाल कलरची विणून घेतलेली आहे. आता लाल कलरची विणताना आपण ही व्हाईट लोकर सोबत आणलेली इकडे इथून घेतली होती आपण सोबत तिला आणि इथे पुढे इथपर्यंत आणलेली 14 खांब आहेत हे मध्ये 14 खांबांपासून तिला इथपर्यंत म्हणजे शेवटचे 5 खांब सोडून दिले आणि तिला इथेच राहू दिलेली आहे. त्याच्यानंतर 2 चेन घेतले आपण आणि परत त्याचा सरळ बाजूने यायचं. आता सरळ बाजूने आल्यावर अगोदर आपण हे 5 खांब विणून घेणार आहे. 5 खांब अगोदर विणून घेऊया. आता आपण हे इकडे 5 खांब विणून घेतलेले. 5 खांब विणल्यानंतर आपण लाल लोकर मध्ये घ्यायची आणि ही जी व्हाईट लोकर आपण आणलेली होती विणत इथे 14 खांबांपर्यंत ती व्हाईट लोकर आता वरती घ्यायची आणि आपण आता इथे जे आपल्या 2 आडव्या रेषा म्हणजे उभ्या रेषा लिहिलेल्या आहे आपण सुरुवातीला ते दंडक म्हणतो आपण अक्षर रेणुका माता प्रसन्न हे जे आपण लिहिलेलं आहे त्याच्या अगोदर. आता हे आपलं नाव लिहून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे 2 दंडक इथे विणायचे. हे इथे 5 खांबानंतर आपण विणून घेते. आता आपल्याला हे व्हाईट कलरचे 14 खांब विणायचे आहेत आपल्याला इथे. लाल लोकर मध्येच घ्यायची आणि हे आता 14 खांब इथे आपण विणून घेऊ व्हाईट कलरचे सरळ बाजूने आल्यानंतर. आता आपण इथे हे 14 व्हाईट खांब इथे विणून घेतलेले सरळ बाजूने आल्यानंतर. आता ही व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची बॅक साईडला आणि हे पुढचे 5 सरळ बाजूने आणि 5 उलट बाजूने आपण खांब विणून घेऊ. सरळ बाजूने विणायचे आणि परत 2 चेन घेऊन 5 उलट बाजूने विणायचे. आता हे उलट बाजूने पण विणून घेते मी.
उलट बाजूने आलो इकडे 5 खांब विणून घेतले उलट बाजूने. आता ही पूर्ण लाईन पण आपल्याला लालच विणायची आहे. फक्त ही जी व्हाईट लोकर आहे आपली, ही व्हाईट लोकर आपल्याला सोबत आणायची इथपर्यंत. खांब आपण लालच विणणार आहे इकडे. फक्त व्हाईट लोकर सोबत घ्यायची आहे. आणि मग आपल्याला पुढे नंतर आणखी एक व्हाईट रेष विणायची आहे. आता ही व्हाईट लोकर आपण इथे वर घेतली. आता ही पूर्ण इथपर्यंत आपण सोबत आणायची आणि हे खांब सगळे लालच विणायचे. आता इथपर्यंत सगळे लाल विणू. इथपर्यंत ही लोकर आणल्यानंतर इथे सोडून द्यायची ही लोकर. आता हे विणून घेऊ आपण इकडे. आपण इथे खांब इथे लाल कलरचे खांब विणून घेतलेले आणि ही जी व्हाईट लोकर आहे हे आपण इथपर्यंत सोबत विणत आणलेली आहे आणि इकडेच राहू द्यायची हे उलट बाजूने. आणि आता 2 चेन घेतल्या. आता सरळ बाजूने यायचं. सरळ बाजूने आल्यावर आपल्याला 5 खांब विणल्यानंतर पुढे लाल खांब विणायचे. 5 खांब लाल विणल्यानंतर पुढचे खांब आपण हे व्हाईट विणायचे. आता हे 5 खांब अगोदर लाल विणून घेऊ आपण इथे. आपण इथे हे 5 खांब सरळ बाजूने विणून घेतले लाल कलरचे. आता ही जी व्हाईट लोकर आपण बॅक साईडला राहू दिली होती ती वर घ्यायची आणि 14 खांब आपण इथे हे व्हाईट विणून घ्यायचे. म्हणजे जे आपल्या उभ्या रेषा आहेत 2 व्हाईट कलरच्या अक्षर संपल्यानंतर ते आपण आता इथे लिहून घेतो. आता हे 14 खांब आपण इकडे बरोबर इथपर्यंत हे व्हाईट खांब विणून घ्यायचे आणि ही लाल लोकर अशी मध्येच राहू द्यायची आहे इकडे. आता पुढे 5 खांब विणायसाठी आता हे व्हाईट खांब विणून घेऊ आपण अगोदर. ते आपण हे 5 खांब 14 खांब इथे व्हाईट कलरचे विणून घेतलेले. आता हे व्हाईट लोकर इकडेच राहू द्यायची उलट बाजूने आणि हे जे पुढचे खांब आहे आपण लाल ते 5 खांब उरलेले ते लाल कलरने विणून घ्यायचे. आता व्हाईट लोकरचं काम झालं आपलं. ते तिथपर्यंतच राहील आता. पुढे व्हाईट लोकर लागणार नाहीये. आता पुढे आपण हे लाल खांब विणून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत 2 रेषा त्याच्यानंतर परत आपल्याला 4 लाईन लाल कलरच्या विणायच्या आहे. आता हे असं कंप्लीट झालंय आपलं. आता त्याच्यानंतर परत आपल्याला 4 लाईन लाल कलरच्या विणायच्या आहे. आता हे उलट बाजूने येऊ आपण. ही व्हाईट लोकर इथे कट करून घेऊ अगोदर. ते व्हाईट लोकर आपण इकडे कट करून घेऊ अगोदर. दही कट करून घेतलेला आणि हिला इथे खांबांच्या मध्ये आपण विणत घेणार आहे. अगोदर हे 5 खांब आपण लाल विणून घेऊ. पाच खांब विणून घेतले आपण आता. आता इथे ही व्हाईट लोकर पण इथे सोबत विणत घ्यायची. आता आपल्याला अशाच 4 लाईन करायच्या आहे लाल कलरच्या. लाल कलरच्या आपण आता अशाच 4 लाईन इथे विणून घेऊ. 3 लाईन झाल्या की मग मी सांगते तुम्हाला. आता ही व्हाईट लोकर अशीच इथे हाईड करत घ्यायची म्हणजे खांबांमध्ये विणत घ्यायची. आता आपण ही एक लाईन परत 3 लाईन नंतर अशा ह्या 4 लाईन आपण लाल कलरच्या इथे विणून घेऊ.
हे पहा आता आपल्या इथे या 4 ओळी पूर्ण कंप्लीट झालेल्या आहे. 1, 2, 3 आणि 4. 4 आपण लाईनी ह्या लाल कलरच्या खांबांच्या विणून घेतलेल्या आहेत. आता हे आपलं असं तोरण पूर्ण झालेलं आहे. हे असं. आता आपण इकडे हे जे अडकवण्यासाठी हुक केलेलं आहे, तोरण अडकवण्यासाठी, तसंच हुक आपल्याला इकडे ह्या बाजूने करायचं आहे. आता त्यासाठी आपण इथे 5 खांब घेणार आहे. इथे आता आपण इथे 5 चैन घ्यायच्या. 5 चैन घेतल्या आपण आणि आता हे आपल्याला इकडे इथे जोडायचंय. सिंगल क्रोशाने इथे जोडून घ्यायचं. स्लिप स्टिचने, सिंगल क्रोशाने, स्लिप स्टिचने असं हे जोडून घेतलं आपण. आणि आता इकडे असं आता आपण इकडे वरती चैन घेऊन वरती यायचं. असं अशा पद्धतीने आपण याला इथे हुक जोडतोय. आपण अगोदर चैन घेतल्या 5 आणि इकडे जोडून घेतलं आणि आता इथे आपल्याला एक चैन घेऊन आपण इथे सिंगल क्रोशा या लूपमध्ये म्हणजे या होलमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करत जायचंय. सिंगल क्रोशा म्हणजे 2चा 1. इथे 2चा 1 करत करत आपण इथे 10 वेळा करायचं. इथे 10 वेळा सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. किंवा मग तुमचे जितके खांब असतील तेवढे घ्यायचे. आता हे आपण सरकवून घ्यायचं हे आणि चांगलं घट्ट जेवढे खांब असतील तेवढे घ्यायचे. म्हणजे आपल्याला जे तोरण झाल्यानंतर अडकवण्यासाठी हुक लागतं ते विणतोय आपण आता इथे. हे पहा आता इथे हे झालं विणून. त्याच्यानंतर याला हे आपले पूर्ण खांब इथे विणून झालेले आहे. ते असं इथे याला जोडून घ्यायचं. हे असं आता आपण इथे याला जोडून घेतलेलं आहे. हे असं आपलं अडकवण्याचं जे हुक आहे ते तयार झालं इथे. आता हा दोरा इथे कट करून घ्यायचा. आता आपण इथे हा इथे दोरा कट करून घेतला आहे आणि तो इकडे असा हाईड करून घ्यायचा मागे. याचं पूर्ण इकडे ओढून घ्यायचं तो. हा असा इकडे हाईड करून घ्यायचं. इथे हुक तयार झालेलं आहे. आता आपलं हे पूर्ण तोरण इथे विणून तयार झालेलं आहे. रेणुका माता प्रसन्न हे तोरण आता कंप्लीट झालेलं आहे. जी पट्टी विणायची होती आपल्याला ती आता आजच्या भागामध्ये आपण शेवटचा भाग होता आजचा. आता ही पट्टी पूर्ण आपली विणून तयार झालेली आहे. हे पहा असं बॅक साईडने पण कुठेच त्याला असा दोरा तुटलेला नाहीये किंवा काहीच त्याला दोरा असा उलट वगैरे असा दिसत नाही. जेव्हा आपण दोरा सोबत विणत घेतलेला होता त्याच्यामुळे बॅक साईडने पण छान दिसतं आणि एकदम क्लीन दिसतं बॅक साईडने पण. त्याच्यामुळे तो दोरा आपण तसा सोबत विणत घेतलेला होता. आणि ही पट्टी आता आपली इथे विणून तयार झालेली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आणि
याची एक प्लेलिस्ट पण तयार केलेली आहे. तर तुम्ही प्लेलिस्टवर जाऊन पूर्णच जे व्हिडिओ आहे अगोदरचे ती व्हिडिओ पण पाहू शकता. अशी आता आपली ही पट्टी विणून तयार झालेली. आता ही पट्टी आपली 2.5 फुटापर्यंत तयार झालेली आहे आणि थोडीशी स्ट्रेचेबल असल्यामुळे ही 3 फुटांपर्यंत येऊन जाते. अशी 3 फुटापर्यंत आपली रेणुका माता प्रसन्न तोरणपट्टी तयार झालेली आहे. याला खाली तुम्ही डिझाईन पण लावू शकता. इथे तुम्हाला हवं तसं डिझाईन तुम्ही इथे खाली तयार व्हिडिओमध्ये एवढंच. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.